वांबोरी येथील प्रसाद साखर कारखान्यातून चोरीला गेलेला पितळी बुशचा सर्व मुद्देमाल 100% हस्तगत करण्यात राहुरी पोलीस ठाण्याच्या पथकाला यश आले आहे। या प्रकरणी पोलिसांनी श्रीरामपूर परिसरातून 3 आरोपींना 24 तासांच्या आत ताब्यात घेतले आहे। दिनांक 6 ऑगस्ट 2026 रोजी प्रसाद साखर कारखाना वांबोरी येथून पितळी बुश चोरीला गेले होते। या प्रकरणी फिर्यादी बबन सीताराम पागिरे राहणार वांबोरी तालुका राहुरी यांनी दिलेल्या तक्रारीवरून राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 872/2026 भारतीय न्याय संहिता BNS 2023 च्या कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्ह्यातील निष्पन्न फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी राहुरी पोलिसांचे पथक 8 ऑगस्ट 2026 रोजी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रवाना झाले। गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी श्रीरामपूर शहरात शोधमोहीम राबवून खालील 3 आरोपींना ताब्यात घेतले। 1. सोएफ युनुस शहा राहणार वॉर्ड नंबर 2 श्रीरामपूर 2 कैसर निसार शेख राहणार वॉर्ड नंबर 1 श्रीरामपूर 3 मुत्तबीर युसुफ शहा राहणार वॉर्ड नंबर 2 श्रीरामपूर। पोलिसांची चाहूल लागताच एक आरोपी राहत्या घरातून पळून गेला असून पोलीस पथक त्याच्या शोधात आहे। ही धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक श्री मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री जयदत्त भवर व पोलीस निरीक्षक श्री रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। या मोहिमेत राहुरी पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल अशोक झिने, हेड कॉन्स्टेबल संजय राठोड, पोलीस शिपाई सतीश कुऱ्हाडे, प्रमोद ढाकणे, नदीम शेख तसेच श्रीरामपूर परिसरातील पोलीस हवालदार मनोज गोसावी, पोलीस कॉन्स्टेबल बडे, वाघमारे आणि माने यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। अशाच नवनवीन बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि पाहत रहा MH न्यूज मराठी।